मागील काही वर्षांमध्ये वितरित केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनामप्रेम संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। अहमदनगर अनामप्रेम संस्था, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र, आकांक्षा उद्योगालय, दिव्य दृष्टी संस्था, अहमदनगर दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहोत। आम्ही सर्व सामाजिक संस्था या संस्थांमार्फत अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयानं पूजा दिलीप खेडकर यांना 2018 साली अंधत्वाचं प्रमाणपत्र तसेच 2020 साली मानसिक अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं होतं। या दोन्ही प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत। हे पाऊल स्वागतार्ह आहे। यापूर्वीही 76 शिक्षकांनी आपल्या नोकरीसाठी बदलीसाठी बनावट अपंग प्रमाणपत्राचा वापर केला होता। त्यावेळी ते जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं। या शिक्षकांवरती काय कारवाई झाली नाही आणि काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। या सर्व विषयांवर संदर्भात अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। कारवाई नाही झाली तर येत्या 9 ऑगस्टला क्रांतिदिनी आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा अनामप्रेम संस्थेमार्फत देण्यात आला आहे। यावेळी बहुसंख्य दिव्यांग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सर्व अनामप्रेम परिवार, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ आणि अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी आताच माननीय निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील साहेब यांना आमच्या विविध मागण्यांसंदर्भात एक निवेदन दिलेलं आहे। तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आम्ही ती मागणी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर आमच्या प्रमुख मागण्यामध्ये अशी आहे की आताच सर्व महाराष्ट्रभर जो चर्चेचा विषय आहे की पूजा दिलीप खेडकर यांना आपल्या अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयानं 2018 साली अंधत्वाचं प्रमाणपत्र दिलं, तसंच 2020 साली त्यांना मानसिक अपंगत्व असलेलं प्रमाणपत्र दिलं आणि याच्याच आधारे त्या IAS झालेल्या आहेत आणि त्यांना 843वी रँक मिळाली। आणि तर या संदर्भात त्यांना दिल्लीमधील एम्सने देखील 6 वेळा तपासणीसाठी बोलवलं होतं, परंतु त्या गेलेल्या नाहीत। तर याच्यावरूनच कुठेतरी यांच्या विरोधात एक संशयाची सुई आहे। यासोबतच आमच्या इतर मागण्या अशा आहेत की जे काही अपंग प्रमाणपत्र आहेत, जे अपंग प्रमाणपत्र 2013 पासून किंवा त्याच्या आधी वितरित झाले, या सर्व अपंग प्रमाणपत्राची पडताळणी झाली पाहिजे। एक असं आहे की 2013 साली याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये 76 शिक्षकांनी अपंगांचे बनावट प्रमाणपत्र मिळवले होते। त्याचा वापर त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी असेल किंवा बदली टाळण्यासाठी त्यांनी केला होता। तर याच्यावरती देखील शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी आणि अपंगांची जी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी हेळसांड आणि अपंगांच्या योजना ज्या आहेत त्यासाठी होणारी दप्तर दिरंगाई ही अपंग हक्क अधिनियम 2016 कलम 91 नुसार या ज्या लोकांनी कोणी अपंग प्रमाणपत्र मिळवले असतील किंवा ज्यांनी कोणी त्यांना ते प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य केलं असेल अशांवरती, अशा प्रमाणपत्र धारक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती कलम 91 नुसार 2 वर्ष शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही शिक्षा या झाल्या पाहिजे अशा आमच्या प्रभावी मागण्या आहेत। तर या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही जर 1 ऑगस्टपर्यंत या मागण्यांची दखल घेतली तर ठीक, अन्यथा क्रांतिदिनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांग हे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी
उपोषण करतील आणि त्यानंतरही हे प्रकरण मिटलं नाही तर अनेक बेरोजगार अपंग हे जे बेमुदत उपोषण करण्यापर्यंतची ही आज तयारी आहे. तर अनामप्रेम परिवार आणि सर्व स्वयंसेवी संस्था आणि प्रेस मीडिया आपणा सर्वांना धन्यवाद. जय जगत. माझं नाव द्वारका जोरवर. मी अनामप्रेम संस्था अहमदनगर येथून आले आहे. आज या पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत. खरंच हे जे लोक बनावट सर्टिफिकेट वगैरे काढतात ते त्यात कुठेतरी आळा बसला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही व्हावी. त्यामुळे आम्हा दिव्यांगांवर काय अन्याय होतो हेही आम्हाला जाणवत आहे आणि म्हणूनच अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मी माझी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. मी गौरव दरंदली. आज आपण जो महाराष्ट्रात जो मुद्दा गाजतो आहे पूजा खेडकर यांच्या विषयी आपण सर्व राष्ट्रीय दृष्टीने संघ महाराष्ट्र अनामप्रेम तसेच अनेक इतर सामाजिक संस्थांच्या वतीने कलेक्टर ऑफिसजवळ आज आपण एक निवेदन दिलेलं आहे. तर माझी अशी या प्रसंगी शासनाला अशी मागणी आहे की अहमदनगर सिव्हिलमध्ये जी गेली 7, 8, 10 वर्षापासून जे बोगस सर्टिफिकेट काढण्याचं जे प्रकरण चालू आहे ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आम्ही साधं हॉस्पिटलमध्ये इतर कामासाठी जरी गेलो तर तिथं असे इतके एजंट बसलेले असतात आणि ते डायरेक्टच विचारतात तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे आहे का, किती पैसे देत आहेत. आम्ही दुसऱ्या कामासाठी गेलो तरी ते लोक हे बोलतात. तर हे जे एजंटचं तिथं जे प्रमाण आहे यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची आज राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्राच्या वतीने आणि अनामप्रेम या संस्थेच्या वतीने मी शासनाला कळकळीची विनंती करतो आहे. नाही तर अन्यथा 9 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा हा निवेदनात दिलेलाच आहे. तर सर्वच मीडियाने आज आम्हाला इथं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मी नितीन सुनार, राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा अहमदनगरचा अध्यक्ष बोलतोय. आज आपण इथे पूजा खेडकर या प्रकरणासाठी आम्ही सगळे दिव्यांग जमलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की पूजा खेडकर आणि तिच्याप्रमाणे जे बोगस सर्टिफिकेट इतरांना दिले गेलेले आहे अशा सर्व जी टीम आहे ती जे सिव्हिल हॉस्पिटलला काम करणारी यांच्यावर सक्तीची कारवाई व्हावी. त्यामुळे की इतर दिव्यांगांवर त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सर्व मीडियावाल्यांनी ही सगळ्यांना सांगावे आणि हे सिव्हिल हॉस्पिटल आणि त्यांचे जे टीम आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.